हॅलो. सॉरी हां, एक कॉल आला होता. हॅलो. हो दिसतोय मॅम. ओके. थोडं तिरकं वाटते का? हां. So the third part of which we are going to see is adjective. Adjective म्हणजे विशेषण. फक्त एकेका वाक्यात आपण माहिती घेतोय बघा. नामाच्या ऐवजी किंवा नामाविषयी विशेष माहिती देणारा शब्द. Adjective means the word which gives more information about noun. नामाची विशेष माहिती देणारा शब्द. फॉर एक्झाम्पल वी कॅन से दॅट ब्लॅक हेअर. ब्लॅक इज द ॲडजेक्टिव्ह. हेअर इज द नाउन. हेअर म्हणजे केस, हे नाम आहे. नामाविषयी विशेष माहिती देणारा शब्द. अजून दुसरं एक्झाम्पल बघा. व्हाईट टीथ, पांढरे दात किंवा पांढरा खडू असं देखील आपण म्हणू शकतो. हुशार मुले, क्लेवर स्टुडंट्स. क्लेवर इज द ॲडजेक्टिव्ह. हुशार मुले, क्लेवर स्टुडंट्स. येते लक्षात? बघा अशा अजून बरेचसे आहेत ॲडजेक्टिव्ह. स्मॉल, रेड, टॉल या पद्धतीने. मच, बिग, a very big ground. There is much water in the pond. Much म्हणजे खूप. टॉल म्हणजे उंच. ती एक उंच मुलगी आहे. शी इज अ टॉल गर्ल. म्हणजे या वाक्यामध्ये गर्ल या नावाविषयी टॉल या शब्दाने काय दिलेले आपल्याला? मोर इन्फॉर्मेशन. हे लक्षात आले सगळ्यांच्या ॲडजेक्टिव्ह. नेक्स्ट आहे वर्ब. पुसू का मी? झाला असेल तर हो मॅम. नेक्स्ट पार्ट ऑफ स्पीच इज द वर्ब. वर्ब म्हणजे क्रियापद. तर क्रियापद अत्यंत महत्त्वाची असतात. क्रियापदांवरती वाक्याचा काळ ठरत असतो बघा. आपल्याला इंग्रजी शिकण्यासाठी जितकी जास्त क्रियापदे
माहिती असतील तेवढी आपल्याला जास्त इंग्रजी छान पद्धतीने बोलता येईल. क्रियापद, वर्ब इज द वर्ड. वर्ब हा असा शब्द आहे जो वाक्य कंप्लीट करतो, वाक्याला अर्थ देतो. which completes the sentence. वर्ब वापरल्याशिवाय आपलं वाक्य पूर्ण होऊ शकत नाही. फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचंय की मी आंबा खाते असं म्हणायचंय मला, पण मी एवढंच लिहिलं सर्व नाव, मी आंबा हे नाव नाही, मी आंबा. पुढे मी काय लिहिलंय का? नाही. म्हणजे पुढे मी वर्ब यूज केलाय का? नो. सो विदाउट वर्ब वी कॅनॉट कंप्लीट द सेंटेन्स. मी आंबा खाते, खाते ही क्रिया झाली. वर्बची दुसरी डेफिनेशन आपण काय लिहू शकतो की वर्ब कसा ओळखायचा? Verb is an action word. Verb is an action word. आता action word in the same word. आता मी काय करतेय? So now I am standing in the class. So standing is my position. That is my action. माझी कोणती action सुरू आहे सध्या? Standing. So stand is the verb. मी उभी आहे तसंच मी बोलते देखील आहे. आय एम टॉकिंग इन द क्लास. सो दॅट ऍक्शन इज ऑल्सो गोइंग ऑन. माझी बोलण्याची ऍक्शन पण सुरू आहे. सो टॉक इज द वर्ब. साथ साथ मैं लिख रही हूँ बोर्ड पे. आई एम राइटिंग ऑन द बोर्ड. सो राइट इज द वर्ब. तर या पद्धतीने हसणे, बोलणे, खेळणे, स्वयंपाक करणे, मारणे, देयर आर thousands of verbs in the language. So all these are called as the verbs. Verb is an action word. ज्या शब्दातून आपल्याला वाक्यामध्ये कोणती क्रिया सुरू आहे हे कळतं, त्या शब्दाला काय म्हणतात? वर्ब असं म्हणतात. नेक्स्ट पार्ट ऑफ स्पीच इज ऍडवर्ब. ऍडवर्बचा अर्थ बघा काय होतो? क्रियापदाविषयी विशेष माहिती देणारा शब्द. The word which gives more information about verb or adjective. No, not adjective. About the verb only. Adverb म्हणजे क्रियाविशेषण. याला मराठीत काय म्हणतात? क्रियाविशेषण. क्रियाविशेषण म्हणजे काय? तर क्रियापदाविषयी विशेष माहिती देणारा शब्द. फॉर एक्झाम्पल बघा, नाव. नाव म्हणजे आता. नाव आय एम स्टँडिंग इन द क्लास. मी आता क्लासमध्ये उभी आहे. आता उभी आहे, उभी आहे म्हणजे काय झालं? ते क्रियापद झालं. पण मी कधी उभी आहे? आता. नाव. सो नाव इज द ऍडवर्ब. सून. सून म्हणजे लवकरच. सून आय एम गोइंग टू पुणे. लवकरच मी पुण्याला जात आहे. म्हणजे माझ्या जाण्याच्या क्रियेविषयी अधिक माहिती सांगितली या शब्दाने. असं हळूहळू चालते. स्लोली. Tortoise walks slowly. So slowly is the adverb. Then loudly. मी खूप मोठ्याने बोलते. माझी मैत्रीण खूप मोठ्याने बोलते. My friend talks very loudly. टॉक या शब्दाविषयी, टॉक या क्रियापदाविषयी लावली हा शब्द जास्त इन्फॉर्मेशन आपल्याला देतो. सो इट इज कॉल्ड एज द ऍडवर्ब. One more adverb we can see, and that is once. Once I saw a tiger in our garden. एकदा मी आमच्या बागेमध्ये वाघाला पाहिलं. सो once म्हणजे एकदा. म्हणजे पाहण्याची क्रिया कधी झाली? एकदा
झाली, म्हणजे पाहण्याच्या क्रियेविषयी अधिक माहिती देणारा शब्द. सो दॅट इज कॉल्ड ॲज द ॲडव्हर्ब. इथपर्यंत लिहून झाले तुमचं? हो. इथपर्यंत कळलंय तुम्हाला सगळ्यांना? ही दुसरी माहिती आपल्याला माहित असावं. जनरली हे आपल्याला शाळेमध्ये शिकवलेलं असतं, पण कुठेतरी आपल्याला विसर पडलेला असतो. ही सगळी रिव्हिजन होणं बेसिक थोडीशी गरजेचं असतं. लक्षात आलं इथपर्यंत सगळ्यांना? हो. जेव्हा आपण वाक्यांना सुरुवात करू, वाक्य लिहिल्यानंतर किंवा एरवी पण जनरली जेव्हा आपण एखादी स्टोरी वाचू, धडा वाचू, तर आपल्याला प्रत्येक शब्द त्या वाक्यामध्ये काय काम करतोय ते लक्षात येणं गरजेचं असतं. नेक्स्ट पार्ट ऑफ स्पीच इज प्रिपोजिशन. प्रिपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्यय. फॉर एक्झाम्पल बघा, नामापूर्वी येणारा शब्द, नामाच्या पूर्वी येणारा शब्द, आणि हा शब्द काय करतो आपल्याला, तर नामाचा वाक्यातील इतर शब्दांशी संबंध सांगतो. इतर शब्दांशी संबंध सांगतो किंवा पोझिशन सांगतो, आपल्याला संबंध सांगतो. फॉर एक्झाम्पल बघा, मराठी घेऊया आधी. मी फळ्यावर लिहिते. मी फळ्यावर लिहिते. आता बघा, मी कुठे लिहिते? फळ्याच्या वरती. सो इज द प्रिपोजिशन. आता इथे आपल्याला म्हटलंय नामापूर्वी येणारा शब्द. आता हे मराठीत आहे, इंग्रजीमध्ये बघा हेच वाक्य, आय एम रायटिंग on the board. So here board is the noun and on is the preposition. नामापूर्वी येणारा शब्द तो आपल्याला काय सांगतो, या नामाचा वाक्यातील इतर शब्दांशी काय सांगतो, संबंध सांगतो. बघा इथं on लिहिलंच नाही, तर काय होईल वाक्य, आय एम रायटिंग द बोर्ड. मी फळा लिहिते. आता मी फळाच्या वर लिहितेय का खाली लिहितेय का मागे लिहितेय का कोपऱ्यात लिहितेय, हे आपल्याला लक्षात येते का? पोझिशन लक्षात येते नाही. सो इन शॉर्ट, या शब्दव्यच्या नावावरून आपल्याला काय लक्षात येते? पोझिशन. तर आपल्याला पोझिशन. ठीक आहे, मी कुठे लिहिते आहे? बोर्डवर लिहिते आहे. सो ऑन इज द प्रिपोजिशन. अजून दुसरा शब्द बघा, माय फ्रेंड लिव्स विथ मी. माय फ्रेंड लिव्स विथ मी. विथ इज द प्रिपोजिशन. मी इज द प्रोनाउन. नामाऐवजी नामापूर्वी किंवा सर्वनामापूर्वी येणारा शब्द. माझी मैत्रीण माझ्या सोबत राहते. सोबत हा काय झालं? शब्दयोगी अव्यय झाला. लक्षात येते? ओके, नेक्स्ट बघा, कंजंक्शन. नेक्स्ट वर्ड इज कंजंक्शन. कंजंक्शन म्हणजे उभयान्वयी अव्यय.
the word which joins two sentences or two words. असा शब्द जो दोन वाक्यांना किंवा दोन शब्दांना जोडतो. बघा, मी आणि माझी बहीण, आणि हे काय झालं, उभ्यान्वयी अव्यय झालं. मी and my sister. So and is the conjunction. Me and my sister. त्यानंतर बघा, I will go to पुणे. मी पुण्याला जाईन किंवा और मुंबई. मी एकतर पुण्याला जाईन किंवा मुंबईला जाईन. दोन शब्दांना जोडले. I will go to पुणे और I will go to मुंबई. म्हणजे दोन शब्दांना दोन वाक्यांना जोडणारा शब्द. राधा is clever. राधा is clever. But परंतु काय, सीता is dull. राधा एक हुशार मुलगी आहे, पण सीता काय आहे, मूर्ख मुलगी आहे. दोन वाक्यांना जोडणारा शब्द कंजंक्शन. One more. The box was heavy. पेटी जड होती. म्हणून so is the conjunction. The box was heavy, so I cannot push it. म्हणून मी तो ढकलू शकले नाही. या कंजंक्शन लक्षात आले. कंजंक्शन दोन शब्दांना किंवा दोन वाक्यांना जोडणारा शब्द. लिहून झाला असेल तर सांगा मला. ओके. And lastly interjection. 8 नंबरचा जो पार्ट्स ऑफ स्पीच आहे that is called as interjection. म्हणजे केवळ प्रयोगी अव्यय, भावना दाखवणारे शब्द. केवळ प्रयोगी अव्यय या म्हणतात. फॉर एक्झाम्पल बघा, the words which show emotions. आपल्या सगळ्या भावना असतात. राग, दुःख व्यक्त करणे, आनंद व्यक्त करणे, संताप, चीड, ईर्ष्या, हे सगळ्या भावना आपण त्या शब्दांनी दाखवतो. आपल्याला oh my god, what we are saying, oh my god. So oh is the word called as interjection. Oh my god या अर्थाने. त्यानंतर आपण वेलकम म्हणतो. एखाद्याला बघून आपल्याला खूप आनंद होतो. वेलकम, वेलकम माय डिअर फ्रेंड असं म्हणतो ना आपण. सो वेलकम इज द इंटरजेक्शन. मराठीत म्हणतो बघा, रे रे, अबो, छे छे, शिशी. सो दीज आर द वर्ड्स दॅट वी आर एक्सप्रेसिंग आवर इमोशन्स. ओ माय गॉड, वेलकम. त्यानंतर हॅलो, ओ हॅलो हॅलो, कुठे आहे तुमचं लक्ष, कुठे आहे असं म्हणतो ना आपण. सो हॅलो इज द वर्ड दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज इंटरजेक्शन. त्यानंतर अलास, खेद व्यक्त करण्यासाठी. ओ अलास, खेद व्यक्त केला जातो याच्याने. नेक्स्ट आहे हुर्रे, एच यू डबल आर एच, आनंद दर्शवण्यासाठी. हिप्पी हुर्रे या अर्थाने बोलतो आपण. सो इन शॉर्ट
Interjection is the word which shows the emotions. So these are the 8 parts of speech. इंग्रजी बोलत असताना आपल्याला जास्तीत जास्त नाउन्स, प्रोनाउन्स आणि क्रियापद यांची जास्त गरज लागते. क्रियापदाची गरज का असते? कारण क्रियापदाशिवाय वाक्य पूर्ण होत नाही म्हणून. आणि क्रियापदावरतीच काय ठरतात? वाक्यांचे काळ ठरतात. म्हणून आपल्याला त्या तीनची जास्त गरज असते. ते जेवढे जास्तीत जास्त आपल्याला जेवढी क्रियापद माहित असतील, जेवढे वर्ब्स माहित असतील, तेवढे आपण वाक्य काय करू शकतो? जास्त बोलू शकतो. कारण क्रियापदाशिवाय वाक्य पूर्ण होत नाही. सो वी विल स्टॉप हियर टुडे. आय विल सेंड यू द लिस्ट ऑफ द वर्ब्स. मी तुम्हाला लोकांना वर्बची लिस्ट पाठवेन. ती तुम्ही काय करायची आहे? लिहायची आहे. ती वर्बची नुसती लिस्ट पाठवणार नाही मी. हे झालं? Yes. वर्बचे असे प्रकार असतात. V1, V2 आणि V3. फॉर एक्झाम्पल बघा, V1 म्हणजे मूळ ओरिजिनल रूपातलं वर्ब. गो म्हणजे जाणे. गोचा V2 म्हणजे काय? तर त्याचं पास्ट टेन्स. त्याचं पास्ट टेन्स काय? वेंट. आय गो मी गेले. आय वेंट मी गेले होते. आणि ह्याचंच तिसरं रूप गॉन. विल गो हे भविष्यकाळी रूप. बघा, गो म्हणजे जाणे, वेंट म्हणजे पास्ट टेन्स भूतकाळातली क्रिया झाली ती, गेलो होतो. गॉन क्रिया पूर्ण झाली लक्षण असतं. हे याला क्रियापदाचं तिसरं रूप असं म्हणतात. पूर्ण वर्तमान काळ किंवा पूर्ण भूतकाळ दाखवण्यासाठी क्रियापदाचं तिसरं रूप वापरलं जातं. आणि इथे जर विल किंवा शॅल लावला ओरिजिनल क्रियापदाच्या आधी, तर त्याचं काय तयार होते? भविष्यकाळी रूप तयार होते. हे काय आपल्याला एवढं जास्त माहिती करून घ्यायची गरज नाही, कारण ओरिजिनल इथे येतेच. ह्याच्या आधी विल किंवा शॅल लावलं तर भविष्यकाळी रूप आपल्याला तयार होते. सो these three are very important. एक वर्तमान काळ, भूतकाळ आणि हे कधी वापरतात? V3 क्रिया पूर्ण झाली हे दाखवण्यासाठी. मग ती क्रिया वर्तमान काळात पूर्ण होते, काही क्रिया भूतकाळात पूर्ण होतात, काही क्रिया भविष्यकाळात पूर्ण होतात. फॉर एक्झाम्पल, माझं लग्न 28 वर्षापूर्वी झालं होतं. ही क्रिया भूतकाळात पूर्ण झालेली आहे. मी आत्ताच माझं काम लिहून संपवले, म्हणजे ही क्रिया वर्तमान काळात पूर्ण झाली. मी आणखी 10 वर्षांनी माझं काम संपवलेलं असेल, म्हणजे भविष्य काळात एखादी क्रिया आपण पूर्ण करणार असू तर तेही आपण बोलतो. मग त्यावेळेला अशी वाक्य बोलण्यासाठी क्रियापदाच्या तिसऱ्या रूपाचा वापर करतात. मग मी तुम्हाला उद्या त्याचे सगळे फोटोज पाठवून देईन. ते तुम्ही काय करायचंय? लिहून घ्यायचं आणि वाचायचं. 2 दिवस त्याची रिव्हिजन करायची. आलं लक्षात? कारण हे आपल्याला कंपल्सरी माहिती असायला पाहिजे. ओके, डन एव्हरीवन? Yes, ma'am. Yes. आज काय शंका कोणाची? थांबूया.